नमस्कार मित्रांनो, मी आहे लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघता सॉर्ट आउट. इथं आपण डोकं फिरवणारे वादग्रस्त मुद्दे अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत पण एंटरटेनिंग पद्धतीने सांगतो. आजचा विषय जरा गमतीचा आहे आणि तितकाच राजकीय दृष्ट्या गंभीर सुद्धा आहे. महाराष्ट्रात एक नवीन प्रेम कथा सुरू झाली आहे. नाव आहे शरद पवार साहेब आणि आपले शिंदे साहेब. हो, ते शिंदे साहेब ज्यांना उद्धव सेना गद्दार म्हणते. काल विधान भवनात शरद पवार गेले होते. कर्नाटक सीमा प्रश्नाच्या बैठकीसाठी अधिकृत काम होतं. पण गंमत पुढे घडली ते बघा. पवार साहेबांनी पक्षाची मीटिंग घेतली कुठे माहिती आहे? तर एकनाथ शिंदे यांच्या दालनात. हो, त्या शिंदेच्या कॅबिनमध्ये बसून राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक झाली आणि शिंदे साहेब कॅबिनेट सोडून बाहेर आले. खुद्द चालत आले स्वागतासाठी. मोठ्या आदरानं पवारांना नमस्कार केला. जणू काही जुनेच घरचे कार्यक्रम होते. इतकं मस्त सुरू होतं सगळं. आता इकडं संजय राऊत साहेब बसले होते आणि ते पेटले आणि टीव्हीवर हे बघून त्यांचा रक्तदाब एकदम वाढला असणार हे मात्र नक्की आहे. राऊत साहेब म्हणाले, हे अजिबात शोभत नाहीत अशा ज्येष्ठ नेत्याला. विधान भवनात राष्ट्रवादीचं ऑफिस रिकामं होतं का? शिवसेनेचंही कार्यालय समोरच होतं ना, मग काय गरज होती? मग नेमकं शिंदेच्या खोलीत काय घडलं? इतकी काय गरज पडली साहेब? हा प्रश्न राऊतांनी थेट विचारला शरद पवार साहेबांना आणि इथूनच खरा गेम सुरू झाला. कारण हेच राऊत साहेब आहेत जे शिंदेंना रोज उठून गद्दार म्हणतात. यांनी सरकार पाडलं असा आरोप दररोज करतात. कोर्टात लढाई सुरू आहे. मग पुढे काय? आणि आता त्यांचाच मित्र पक्षाचा नेता त्याच गद्दारांच्या खोलीत जाऊन बसलाय. चहा पाणी होतं, हसून गप्पा होतात आणि वर शिंदे स्वतः स्वागत करतात. राऊत साहेबांनी एक भारी वाक्य टाकलं. म्हणाले, ज्याला विश्वासघातकी म्हणता त्याला इतका मान देत असाल तर मग कोर्टात लढताय कशाला? पुढे तर अजून मजा आहे. राऊत साहेबांनी थेट तुलनाच केली. म्हणाले, एकनाथ शिंदे काय आहेत? यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आहेत का? विलासराव देशमुख, वसंत नाईक आहेत का? की शंकरराव चव्हाणांच्या पंक्तीत तुम्ही त्यांना बसवतायत? इतक्या मोठ्या नेत्यांच्या रांगेत तुम्ही शिंदेंना नेऊन बसवताय, हे बरोबर आहे का? तुम्हीच सांगा. आता इथे एक गंमत सांगतो. राऊत साहेब लगेच सावरासावर सुद्धा करतात. म्हणतात, पवार साहेब एनडीएत जाणार नाहीत. याची खात्री मी तुम्हाला आत्ता देतो, नेहमीप्रमाणेच. म्हणजे बघा, एका बाजूला रागवतात आणि दुसऱ्या बाजूला सावरासावर सुद्धा करतात. हीच तर खरी गंमत आहे MVAच्या आतल्या राजकारणाची. मित्रांनो, हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. याआधीही उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली होती. आमदार, नगरसेवक बैठकींना येत नाहीयेत आणि आता पवार साहेब असं वागतायत म्हणजे काहीतरी गोचे. म्हणजे विरोधी पक्ष एकजुटी दाखवतोय जनतेसमोर आणि आतून मात्र प्रत्येकाला आपापला रस्ता बघतोय. आता सामान्य माणसाचा प्रश्न काय? तर आम्हाला काय फरक पडतो? तुम्ही सांगा साहेब, आम्हाला जरा तुमच्या खोलीत चहा पिताय, काहीही चाललंय, आम्हाला काय घेणं नाही. आमचे रस्ते अजूनही खड्ड्यात आहेत. आमचा कर्नाटक सीमा प्रश्न वर्षानुवर्षे रखडलाय आणि तुम्ही व्यस्त आहात कुणाच्या दालनात बैठका घ्यायच्या यावरून भांडण्यात. राऊत साहेब म्हणतात, सीमा प्रश्न भावनिक आहे. शिवसेना दशकानुदशक यात लढते म्हणे. पण मग त्याच बैठकीत काय ठरलं तेही आम्हाला सांगा ना जरा. कोणते नेते बोलावले गेले होते या बैठकीला? काय चर्चा झाली सीमा प्रश्नाबद्दल? हे प्रश्न विचारायचं सोडून तुम्ही कोणाच्या खोलीत का बसलात यावर भांडताय. हीच आपल्या राजकारणाची खरी शोकांतिका आहे. मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि प्रोटोकॉल, इगो, जागांची भांडणं हे सगळे समोरासमोर येतात ऐनवेळी. चला मग आजचा सॉर्ट आउट करूया. जाहीरनामा काय होता या बैठकीचा? कर्नाटक सीमा प्रश्नावर ठोस तोडगा निघाला का? प्रत्यक्षात काय झालं हे आता आपण बघून घेऊया. प्रत्यक्षात झालं काय? तर चहा पाणी, स्वागत आणि नंतर पत्रकार परिषदेत एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप. इतकंच हाती लागलं जनतेच्या, तुमच्या आणि माझ्या. सीमा भागातल्या लोकांना अजून काहीच कळलं नाही. पुढचे पाऊल काय हे कोणी काहीच सांगितलं नाही. फक्त राजकीय नाटक रंगलं, तेही एका दिवसापुरता. तर मंडळी, माझा सॉर्ट आउट असा आहे, हे राजकारण म्हणजे वरून एकी, आतून मात्र प्रत्येक जण आपापली खुर्ची सांभाळतोय एवढं मात्र खरंय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. पवार साहेबांनी शिंदेच्या खोलीत जाणं चुकीचं होतं का? की उगाच वाद निर्माण केला जातोय राऊत साहेबांकडून नेहमीप्रमाणे? हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.